लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. एक नहीं, दो नहीं, तीन तीन शादियां करने लगा. लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर बन सकता है. आमिरचं तिसरं लग्न राजकीय विघ्न, लव्ह जिहादचा अँबॅसेडर गजवाय हिंचा प्रकार. आपण सगळ्यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा डायलॉग सगळ्यांनीच ऐकलाय. मात्र लग्नावर लग्न, लग्नावर लग्न हा नवा डायलॉग सध्या महाराष्ट्रात गाजतोय. कारण बॉलिवूड सुपरस्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या लग्नांमुळे वादात आलाय. आता तुम्ही म्हणाल, या लग्नाला तर आमचे राजसाहेब पण गेलते. एरवी हिंदुत्वाचा भोंगा वाजवणारे राजसाहेब या लग्नात कसे बिर्याणी खायला गेले होते याची बातमी काही दिवस आधी आम्हीच तुम्हाला दाखवली होती. त्याच आमिरच्या लग्नावर आता राजकीय विघ्न आलाय. कारण हिंदुत्वाचे नवे ठेकेदार आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी या लग्नावर भाष्य केलंय. भाष्य कसलं हो, जवळजवळ तोफच डागली आहे. राणेंच्या या वक्तव्यांचं समर्थन करत संजय शिरसाट यांनी तर आमिरला थेट ब्रँड अँबॅसेडर पद देऊ केलंय. 3 हिंदू बायका आणि आमिरची फजिती ऐका असा गोंधळ या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजलाय. या प्रकरणाला आता एक नव्या मोठ्या राजकीय वादाचं स्वरूप प्राप्त झालंय. भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या विवाहावर अत्यंत गंभीर आणि तीक्ष्ण आक्षेप घेत या विवाहाचा संबंध थेट लव्ह जिहाद आणि गजवाय हिंदशी जोडलाय. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 5 जुलै 2026 रोजी झाली, जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 61 वर्षीय आमिर खाननं गौरी स्प्रॅट हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. हे लग्न मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल भागात असलेल्या आपल्या राहत्या घरी एका अत्यंत खासगी पद्धतीनं झालं. आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात विविध चर्चांना उधाण आलं. या विवाह सोहळ्याला आमिर खानच्या पहिल्या 2 घटस्फोटित पत्नी म्हणजे रीना दत्ता आणि चित्रपट निर्माती किरण राव तसेच त्यांची मुलं जुनैद खान, आयरा खान, तिचा पती आणि अत्यंत जवळचे मोजकेच मित्र उपस्थित होते. नितेश राणे हे त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी आणि वादग्रस्त तसेच थेट विधानांसाठी नेहमीच राजकीय पटलावर चर्चेत असतात. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना थेट आरोप केलाय की आमिर खान ज्या पद्धतीनं वारंवार लग्न करतोय आणि ज्या प्रकारे हा तिसरा विवाह पार पडलाय त्याकडे केवळ एक वैयक्तिक बाब म्हणून न पाहता हा संपूर्ण प्रकार देशात पद्धतशीरपणे राबवला जाणाऱ्या लव्ह जिहादच्या अजेंड्याचा एक भाग आहे. आणि आमिर खान हा खऱ्या अर्थानं या लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर बनलाय. एवढ्यावरच न थांबता नितेश राणे यांनी या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप देत असं म्हटलंय की ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी घडतायत त्या पाहता हा प्रकार गजवाय हिंद म्हणजेच भारताचे इस्लामीकरण करण्याच्या छुप्या मोहिमेचा किंवा मानसिकतेचा एक भाग असल्याचा दाट संशय समाजात निर्माण होतोय. सर, आपल्याकडे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बघितलं जातं, सर्वच हिंदू रक्षक म्हणून हे करतात. आपल्याकडे सध्याची परिस्थिती बघितली तर सेलिब्रिटीमध्ये आमिर खानचं तिसरा विवाह आता संपन्न झाला आहे, तोही हिंदू मुलीशी. एकीकडे आपण लव्ह जिहाद साधी झगडतात, भांडतात, कसं बघतात या सगळ्या गोष्टींकडे? नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं. अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा. नितेश राणे यांनी हिंदू समाजातील तरुणांना एक अत्यंत भावनिक आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की आपल्या देशातील हिंदू तरुण आणि तरुणी अशा बॉलिवूड सेलिब्रिटींना आपले आदर्श मानतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. परंतु अशा अभिनेत्यांना आपला आदर्श मांडण्यापूर्वी आणि त्यांचे चित्रपटगृहात जाऊन पाहण्यापूर्वी हिंदू समाजानं आणि तरुण पिढीनं 100 वेळा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कारण यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांचे निर्णय समाजाला चुकीच्या दिशेनं घेऊन जात आहेत. सेलिब्रिटींच्या अशा वागण्याचा आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा थेट परिणाम तरुण मनांवर होत असतो. त्यामुळे अशा लोकांना मोठं करणं हिंदू समाजानं आता बंद केलं पाहिजे, अशी थेट आणि आक्रमक भूमिका राणे यांनी मांडली. राणे यांच्या या वक्तव्यामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण सोशल मीडिया आणि सामाजिक स्तरावर एकच खळबळ उडाली आहे आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. नितेश राणे यांच्या या खळबळजनक विधानानंतर महायुती सरकारमधील दुसरे महत्त्वाचे नेते शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या वादात उडी घेतली आहे आणि राणे यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पण अत्यंत
खोचक शब्दात पाठिंबा दर्शवलाय. संजय शिरसाट यांनी आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्याच्या वैयक्तिक निर्णयांवर अत्यंत तीव्र आणि उपरोधिक भाषेत टीका केली आहे. शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की नितेश राणे जे काही बोलत आहेत त्यात तथ्य असून आमिर खानचे हे वागणं खरोखरच विचार करायला लावणारं आहे. 1 लग्न 2 लग्न आता हे 3रं लग्न आणि यानंतर कदाचित तो लवकर 4थं लग्नही करेल अशी उपरोधिक टिप्पणी शिरसाट यांनी केली. आमिर खान सारख्या मोठ्या सेलिब्रिटीचे समाजात जे स्थान आहे ते पाहता त्यांच्या अशा वागण्यामुळे समाजाला कोणता संदेश जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आमिर खानला जर अशाच प्रकारे वारंवार विवाह करायचा असतील आणि तो जर हिंदू तरुणींशी किंवा इतर महिलांशी अशा प्रकारे संबंध जोडत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं लव्ह जिहादचा अधिकृत ब्रँड अँबॅसेडर घोषित केलं पाहिजे असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावलाय. नीतीश राणे ने जो कहा है वो बात एक तरीके से सही भी है. जो आप अभिनेता हो, आपकी तरफ देख के लोग एक्सप्रेशन उनको आता है, वो और कुछ अलग सोचना शुरू करते हैं. कितना बड़ा स्टार है, अगर वो स्टार ही ऐसे कामें करने लगा, 1 नहीं 2 नहीं 3 शादियां करने लगा, तो उनसे हमने क्या सीख लेना चाहिए. इसलिए वो लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर बन सकता है, लेकिन कॉमन आदमी के दिलों में वो छा नहीं सकता. महायुतीमधील 2 प्रमुख नेत्यांनी आमिर खानच्या 3ऱ्या लग्नाला अशा प्रकारे धार्मिक आणि राजकीय रंग दिल्यानंतर विरोधी पक्षांकडून आणि विशेषतः मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांकडून यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया उमटल्यात. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतलाय. वारिस पठाण यांनी थेट नितेश राणे यांना आव्हान देत आणि टोला लगावत म्हटलंय की आमिर खाननं काय करावं काय करू नये हा त्याचा पूर्णपणे वैयक्तिक आणि कायदेशीर अधिकार आहे. जर आमिर खाननं वयाच्या 61व्या वर्षी कायदेशीररित्या आणि दोन्ही बाजूंच्या सहमतीनं 3रं लग्न केलं असेल तर त्यामुळे नितेश राणे किंवा भाजपच्या पोटात का दुखतंय असा सवाल त्यांनी केलाय. पठाण पुढे म्हणाले की जर आमिर खाननं 3 लग्न केली आहेत आणि तुम्हाला एवढीच जळजळ किंवा अडचण होत असेल तर तुम्ही स्वतः 4 लग्न करून दाखवा. तुम्हाला कोणी रोखलंय का. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेला आमिर खान आणि त्याची पत्नी गौरी स्प्रॅट याच्याबद्दलही सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे. आमिर खानची 3री पत्नी गौरी स्प्रॅट ही लाईमलाईट पासून दूर राहणारी एक नामांकित वेलनेस प्रोफेशनल आणि हेअर ड्रेसर आहे. विशेष म्हणजे आमिर खान प्रमाणेच गौरी स्प्रॅटचंही हे 2रं लग्न असून तिची पहिल्या पतीपासून झालेली एक मुलगी किंवा मूल देखील आहे आणि ती आधीच्या लग्नापासून घटस्फोटित आहे. आमिर खाननं मार्च 2025 मध्ये त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौरी स्प्रॅट सोबत असलेल्या आपल्या संबंधांची अधिकृत कबुली दिली होती आणि त्यानंतर 5 जुलै 2026 रोजी त्यांनी अत्यंत साधेपणानं विवाह केला. आमिर खानचे यापूर्वी 1986 मध्ये रीना दत्त यांच्याशी पहिले लग्न झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना जुनैद आणि आयरा ही 2 मुलं आहेत आणि त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी किरण राव यांच्याशी 2रं लग्न केलं होतं, ज्यांच्यापासून त्यांना आझाद हा मुलगा आहे. रीना दत्ता यांच्याशी 2002 मध्ये तर किरण राव यांच्याशी 2021 मध्ये आमिर खानचा घटस्फोट झाला होता. पण हा भाऊ काही थांबला नाही. हा अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या राजकीय गदारोळावर अद्याप आमिर खान याची पत्नी गौरी स्प्रॅट कडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. आमिर खान हा वादात सापडण्याची पहिलीच वेळ नाहीये. त्याच्या देश सोडण्याच्या वक्तव्यावरूनही बराच गदारोळ पाहायला मिळाला होता. असा त्याचा आजवरचा इतिहास राहिला आहेच, परंतु ज्या प्रकारे राज्याचे मंत्री आणि जबाबदार लोकप्रतिनिधी त्याच्यावर थेट देशविरोधी आणि धार्मिक अजेंडा राबवत असल्याचा आरोप करतायत ते पाहता आमिर खान यावर काय बोलणार की मौन बाळगणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.